केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सूत्रांची माहिती। बैठकीत पंतप्रधान मोदींनी देशाच्या सैन्याचे आभार मानले। अंतर्गत सुरक्षेबाबत मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली, सूत्रांची माहिती। भारताकडून रशियाकडे अतिरिक्त S-400 क्षेपणास्त्रांची मागणी। रशियाकडून 5 पैकी 2 S-400 क्षेपणास्त्र भारताला मिळणं बाकी। रशियाही उर्वरित क्षेपणास्त्र देण्याबाबत सकारात्मक। चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर भारताकडून बंदी। ग्लोबल टाइम्सने भारताचा अपप्रचार केल्याचा आरोप। ग्लोबल टाइम्सने भारताविरुद्ध चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या। अटारी बॉर्डरवर पुन्हा तिरंगा फडकवला। युद्धजन्य परिस्थितीमुळे अटारी बॉर्डरवरील तिरंगा उतरवण्यात आला होता, तर पाकिस्तानने अजूनही बॉर्डरवर त्यांचा ध्वज लावला नाही। राजस्थानच्या जैसलमेरमधील सोनार किल्ला आता पर्यटनासाठी खुला। युद्ध तणावानंतर सीमा भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। अमृतसर विमानतळावर अजूनही विमान कंपन्या सेवा सुरू करण्यास तयार नाहीत। 2 कंपन्यांची दिल्लीपर्यंत सेवा सुरू, इतर शहरांना जोडणारी सेवा अद्यापही सुरू नाही। पंजाबच्या अमृतसरमधील शाळा आजपासून सुरू। गेल्या 8 दिवसांपासून अमृतसरमधील शाळा बंद होत्या। नेहमीपेक्षा कमी वेळेसाठी विद्यार्थ्यांचे वर्ग भरले। भारतातून पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी अधिकाऱ्याला 24 तासात देश सोडण्याचे आदेश। ऑपरेशन सिंदूर दरम्यान नौदलाकडून INS विक्रांतच्या सुरक्षेसाठी विशिष्ट व्यूहरचना। INS विक्रांतच्या सुरक्षेसाठी अरबी समुद्रात शेकडो चौरस किलोमीटरवर अहोरात्र टेहळणी। विक्रांतच्या सुरक्षेसाठी अद्यापही भारतीय नौदल सज्ज आणि सज्ज। सत्य का काम है चुभना। कुणाल कामराकडून एनिमेटेड व्हिडिओ पोस्ट। जब शब्दों से डर लगने लगे तो समझ लो सच्चाई कैसे गूंज रही है। कुणाल कामराचा नेमका रोख कोणाकडे, चर्चांना उधाण। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीत भूषण गवईंचा शपथविधी सोहळा। माजी संरक्षण सचिव अजय कुमार UPSCचे नवे अध्यक्ष। 29 एप्रिलपासून अध्यक्ष प्रीती सुदन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जागा रिक्त होती। अजय कुमार 1985 बॅचचे सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत। सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील कोळे गावात गारपीट। कोळेगाव परिसरातील अनेक शेती पिकांचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा। तुळजापूर भूममध्ये वादळी वाऱ्यासह धाराशिवला पावसाचे अलवार। जळगाव जिल्ह्यात अवकाळीमुळे 10,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। कृषी विभागाने दिली माहिती, सर्वाधिक 6 हेक्टरवरील केळी पिकांचं नुकसान। शेळ धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा अधिक। रत्नागिरी शहराला 10 जूनपर्यंत पाणीसाठा पुरवणार असल्याची माहिती। नाशिकच्या इगतपुरी शहरात पाणी संकट। तलाव आटल्यानं आणि भावली धरणाजवळ 4 दिवसांपासून वीज नसल्यानं पाणी 3 दिवसांपासून शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित। वसई विरारमध्ये ईडीची 13 ठिकाणी छापेमारी। ववियाचे माजी नगरसेवक सीताराम गुप्तांशी संबंधित ठिकाणी ईडीचे छापे। सीताराम गुप्तांवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। अकोला शहरातील 4 ते 5 ज्वेलर्सवर आयकर विभागाचा छापा। नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आयकर विभागाची संयुक्त कारवाई। बुलढाण्याच्या राजूर घाटात वन विभागाची अतिक्रमणांवर मोठी कारवाई। 750 एकर वनजमिनीवरील अतिक्रमण पाडलं। 10 JCBंसह CRPFच्या कारवाई दरम्यान फौजफाटा। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ। 1 लिटर फुल क्रीम दुधासाठी 74 रुपये तर अर्धा लिटर दुधासाठी 37 रुपये दर। मड परिसरातील एरंगळ आणि वलनाई येथे बनावट नकाशाच्या आधारे बांधलेली 14 बांधकामं पालिका प्रशासनाकडून निष्कासित। मागील 2 आठवड्यात एकूण 24 बांधकामांवर निष्कासनाची कारवाई। अंधेरीतील गोखले पुलावरून आता बेस्टच्या बसची प्रतीक्षा। पुलाच्या कामामुळे बस मार्ग मागील 7 वर्षांपासून बंद। अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेकडून आता बस मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी। बदलापुरात उल्हास नदी किनारी चोरट्यांचा सुळसुळाट। कारचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न। कारमधील मोबाईल, लॅपटॉप, कॅश लंपास। मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 1 लाख रुपयांची लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडलं। पोलीस निरीक्षक बापूराव देशमुखला अटक। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई।